खालापूर तालुक्यातील वडवळ येथे विठ्ठल मोरे मित्रमंडळ व आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणीजनांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। भाजपा युवा नेते विकास मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या सार्थक मरागजे, मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या सूरज चाळके आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही विशेष गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणारा आणि त्यांच्या यशाचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मिलिटरीमधून आलेले लोक आहेत, मिलिटरीमधून रिटायर झालेले आहेत, मिलिटरीमध्ये ठोकून सुद्धा आलेले लोक आहेत। तर अशा प्रकारची जी लोक आहेत त्यापैकी आमचे जगदीश सरांचे चुलते चिताराम भडाचे यांनी त्यावेळी 20 रुपयाचं बक्षीस देऊन मला माझ्या पाठीवर मायेची थाप मारली होती। त्याचं उतराई होण्यासाठी मी कायमस्वरूपी हे करत राहणार आहे आणि तोच वसा माझ्या मुलाने या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मला निश्चितपणे त्याचा अभिमान आहे। आता या ठिकाणी आपण 3 विशेष सत्कार केले। त्या विशेष सत्कारामध्ये एक जो आहे तो आर्यन हा माझा नातू आता, त्याचबरोबर दुसरा जो आता त्या वाटेवर चालू आहे, मर्चंट नेव्ही मध्ये जातोय, त्यानं काल ती परीक्षा क्रॅक केली, तोही माझा नातू। त्याचबरोबर ज्यानं आता पोलीस मध्ये भरती झालाय तोही तसा माझा नातूच। म्हणजे अशा प्रकारचं जे काय हे या ठिकाणचं वातावरण आहे, या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांना जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्यासाठी आमच्याकडून जे जे काय होईल, तुमच्याकडून जे जे काय होईल ते तुमच्याकडून मागून घेण्याची आमची तयारी आहे। आमच्याकडून आदरणीय व्यासपीठ, मुलांना फक्त एवढंच सांगायचं आहे, चॅलेंज कसं स्वीकारायचं फक्त 2 मिनिटं ऐकायचं आहे। माझी 2 मुलं आहेत, कदाचित तुम्हाला माहिती असतील नसतील, पण आर्यन आणि अथर्व। आर्यन हा मोठा आहे आणि अथर्व हा छोटा आहे। आर्यन सरळ रेषेत चालणार आहे, हुशार आहे आणि अभ्यासात पण हुशार आहे आणि सगळ्या बाबतीत एकदम प्रामाणिक आहे। आणि अथर्व हा नटखट आहे। 2 विरुद्ध टोकाचे आहेत, दोनांचे गुण माझ्यात आहेत। मी नटखट पण आहे आणि थोडासा असा पण आहे, 2। आणि माझं प्रतिबिंब मुलांमध्ये आहे। सामनेची गोष्ट अशी आहे, माझा जो मोठा मुलगा आहे त्याने 10वीला 85% काढले। जो सातत्याने अभ्यास करतो, सरळ रेषेत चालणारा अभ्यास आहे की अभ्यास कोणाशी काय नाही, 85% काढले त्याने। मी माझ्या छोट्या मुलाला म्हटलं, तू फक्त याच्या अर्धा 1% काढायचा। नटखट, फॅशन कपडे घालायची, केस कसे पाहिजे, खायला काय पाहिजे, बघा हसले, तुमच्यासारखा मुलगा होता आणि त्याने जास्त लक्ष न देता 88% काढले, म्हणजे त्याच्यापेक्षा 3% 10वीला जास्त काढले। परत 12वीला माझ्या मोठ्या मुलाला सायन्स मध्ये 77% पडले। परत मी याला चॅलेंज दिलं आणि बक्षीस पण लावलं होतं, बक्षीस मात्र दिलं नाही। त्याला 77% होते, परत एकदा चॅलेंज दिला अथर्वला, ह्याच्यापेक्षा 1% काढ। त्याने 12वीला 80% काढले। आणि नंतर ह्या दोन्ही मुलांना मी विचारलं होतं 10वी नंतर तुम्हाला काय बनायचे, जसं आता सर बोलले की मुलांना मुलांची आवड त्यानुसार करू द्या। माझा मोठा मुलगा बोलला मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, दुसरा मला नेव्ही करायचं आहे, नेव्ही एनडीए मध्ये करायचं आहे। माझा मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आणि ह्याला मी सांगितलेलं होतं की तू जर नेव्ही मध्ये किंवा एनडीए मध्ये पहिल्या प्रयत्नात पास झाला असता, तुझी वाजत मिरवणूक काढी 8,500 मुलं कुलाब्याला होती। आणि मला त्या ठिकाणी गेलो, सकाळी बघितलं तर कुठल्या महाराष्ट्रातून मुलं सगळी आलेली होती, परंतु त्यानं ती एक्झाम क्रॅक केली, परंतु अद्याप त्याला बक्षीस दिलं नाही, परंतु तेवढ्या मुलांमध्ये तो पहिला आला। आणि नेव्ही मध्ये सुद्धा आता मी जगदीश सर दाखवलं, तिथं सुद्धा पूर्ण भारताचा लीडिंग करत होता तो। हा मला गर्व आहे। मुलांना मला हेच सांगायचं आहे, त्याला तिसऱ्यांनी सुद्धा बक्षीस दिलं नाही। म्हणजेच चॅलेंज जर तुम्ही माझ्यामध्ये घेतलं तर तुम्ही ते उद्दिष्ट गाठू शकता। काही गरज नाही की आपल्याला त्या अभ्यासाच्या कोशामध्ये हे करायचं, कोशाच्या बाहेर सुद्धा आपण प्रयत्न केलं तर ते लक्ष गाठू शकतो। हे मी माझ्या मुलाचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर मांडले। खूप खूप तुम्हाला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि बोलवल्याबद्दल धन्यवाद। बँकमध्ये काहीतरी करायचं म्हणजे बँक मॅनेजर किंवा
बँकमध्ये जे ऑडिटर असतात त्यामध्ये काहीतरी करायचं आहे. तर मी आता बॅक साईड निवडले, त्याच्यातूनच मी काहीतरी करेन. मी इथे ते म्हणजे आमच्या आप्पामुळे मी इथे, कारण की मला ते पहिल्यापासून विचारायचे की तुला काय व्हायचंय काय व्हायचं. मी त्यांना कोरोनापासून बोलायचो की मला पोलीस व्हायचंय. त्यांनी स्वतः मला आणि तुझ्या भावाला टाकलं होतं. तो काही कारणास्तव आला, मी तिथंच थांबलो. नंतर प्रत्येक मला 2-3 वेळा अपयश आलं आणि आप्पा विचारायचे यावेळेस होईल का यावेळेस होईल का. आणि ही पण परीक्षामध्ये मला कमी स्कोर आला होता, तरी पण वाटलं होईल की नाही होईल की नाही. शेवटी नशिबाने झालं नाही. घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. सह्याद्रीकडनं काय घ्यावं तर अंगावर संकट घ्यायची ताकद घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आया घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता येता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी कौतुक किंवा आपलं सन्मान स्वीकारतो तर उद्या आपणही तेच करायचं आहे. हा शेवटच्या वेळेचा अर्थ आहे की देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, की देणाऱ्याचे गुण घ्यावे. मला जे बोलायचं होतं मी आपण मांडलं. आपण मला संधी दिली. धन्यवाद.